सुप्रभात मित्रांनो. प्रवी काही छान गोष्टी घेऊन तुमच्यासाठी हजर आहे. आपल्या वैयक्तिक क्षमतेबद्दल आपण काही बोलूयात. त्यानंतर काही होणाऱ्या आपल्या साध्या सुध्या चुका असतात की ज्या सुधारल्या तर आपलं व्यक्तिमत्व अजून खोलू शकतं. अशीच काही आज आपण गप्पा गोष्टी करूयात. जे मला ज्ञात आहे आणि ज्याच्यातून मी काही थोडंफार शिकत गेलो, त्या गोष्टी आपल्याला सांगाव्याशा वाटतात. मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलंच आहे की तुम्ही स्वतःला आधी स्वीकारा. मग स्वतःला स्वीकारणं म्हणजे काय? तुमचा जन्म ज्या जातकुळात, ज्या घरात झालेला आहे, जसा आहे तुम्ही, जन्मतःच तुम्ही जसे आहात, जे व्यक्तिमत्व तुम्हाला त्या विधात्याने दिलं आहे, त्याच्यासह तुम्ही स्वतःला आधी स्वीकारा. कारण ही गोष्ट केल्याशिवाय स्वतःमध्ये स्वतःवरचा विश्वासच निर्माण होत नाही. म्हणजेच काय की जर तुम्ही स्वतःला आहे तसं स्वीकारलं नाही आणि मी काहीतरी वेगळा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात की नैराश्य आणि दुःखाशिवाय तुमच्या वाट्याला काहीही येत नाही. यश तुम्हाला हुलकावणी देत राहतं. अशा बाबतीत मी एका कलाकाराचा वाचलेला किस्सा मी तुमच्याशी शेअर करीन. एक गायिका होती. ती दिसायला तशी खूप मोठी छान वगैरे नव्हती. पहिली गोष्ट, तिला त्याचा न्यूनगंड होता. दुसरी गोष्ट, देवाने दिलेल्या व्यक्तिमत्वातच तिचा चेहरा असा काही होता की तिचे दात थोडे पुढे दिसायचे आणि पुढे होतेच. पण त्याच विधात्याने तिला अतिशय सुंदर गळा दिला होता. पण फोकस गळ्यावर करण्याऐवजी ती ज्याला व्यंग समजत होती, जे विधात्यानेच दिलेलं आहे आणि ज्याच्यात दुरुस्ती पण करता येऊ शकते. आज सायन्स तेवढं पुढं गेलं आहे. पण तिने एका स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आवाज उत्कृष्ट, तालसुराचं ज्ञान अतिशय प्रभावी. परंतु त्या न्यूनगंडामुळे गाणी गाताना तिने आपला आवाज खोलून नाही काढला, कारण तो न्यूनगंड तिला सतावत होता की माझे दात पुढे असल्याने एखाद्या शब्दाचा उच्चार नीट येईल का नाही. ह्या न्यूनगंडाकडे तिचं जास्त लक्ष गेलं आणि त्यामुळं त्या स्पर्धेत ती उत्कृष्ट असून सुद्धा चमकू शकली नाही. तिचं नशीब बलवत्तर की परीक्षकामधल्या एका व्यक्तीने, चांगल्या परीक्षकाने तिला जवळ बोलावून घेतले स्पर्धा झाल्यावर आणि सांगितलं की तू जो तोंड मिटण्याचा प्रयत्न करत होतीस, स्वतःचे दात लपविण्याचा किंवा उच्चार माझे नीट येतील का नाही हा प्रश्न सतत मनत घेऊन तुझ्या मनावर तो ताण होता आणि अशा ताणामध्ये गायल्यामुळं तू मागे पडलीस. तू एकच गोष्ट विसरून जा की तुझे दात पुढे आहेत. तू फोकस एवढ्यावरच कर की तुला त्या विधात्याने अतिशय मंजूळ स्वर दिला आहे, आवाज दिला आहे, तुला सुरांचं छान ज्ञान अवगत आहे. त्या परीक्षकाला मी 100 पेक्षा जास्त मार्क देईन. त्याने
तिला समजावून सांगितल्यानंतर तिच्यातली ती भीती, तो न्यूनगंड निघून गेला आणि ती एक प्रख्यात गायिका म्हणून या जगात गाजली. म्हणजे तुम्ही आहे तसं स्वीकारण्याचं त्या व्यक्तीने तिला शिकवलं. तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हाच एक प्रचंड क्षमता देऊन तुम्हाला पाठवलेलं असतं, हे कधीही विसरू नका. काळजी करण्यात उगीचच काही क्षण वाया नका घालवू. आमच्यामध्ये आपल्या आई वडिलांचे जीन्स असतात. प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून जन्माला येतो. क्षमता प्रत्येकामध्ये खूप आहे, पण कित्येक तत्ववेत्यांनी सांगितलंय माणूस त्याच्या क्षमतेचा फक्त 10% उपयोग करतो. आपल्या पूजनीय महात्मा गांधींनी पण हे सांगितलेलं आहे. मग आपण आपली क्षमता पूर्ण वापरण्याचा फक्त प्रयत्न करूयात. जाता जाता इंटरव्ह्यूला जाताना किंवा आजकाल त्याला तुम्ही CV फॉरवर्ड केला का वगैरे विचारलं जातं. त्याच्यामध्ये काही नको त्या चुका होतात किंवा इंटरव्ह्यूला उत्तरं देताना कुठेतरी ओव्हर स्मार्टनेस दाखवला जातो. मग आता ओव्हर स्मार्टनेस म्हणजे काय बाबा? आपण स्वतः जे आहोत ते न दाखवता काहीतरी वेगळे आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न करणं. आणि इंटरव्ह्यू कमिटी तुम्हाला जे प्रश्न विचारतीये त्याचं उत्तर तुम्ही प्रॉपर द्यायला हवं. ते न देता तुम्ही उत्तर देताना हे पाहता की कमिटी कशी खुश होईल, कोणत्या उत्तराने खुश होईल. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरतो. तुमच्यातला ढोंगीपणा लगेच लक्षात येण्या इतकी विद्वत्ता असलेल्या व्यक्ती तुमच्या समोर बसलेल्या असतात. हे कसं काय तुम्ही विसरता? म्हणून मित्रांनो, एक गोष्ट नक्की करा. तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात. त्या देवाची निर्मिती आहात. त्याचा आदर सन्मान करत जसे आहात त्याच्यातून स्वतःची क्षमता ओळखून सुधारण्याचा प्रयत्न करा. मुखवट्यांचा आधार घेऊन जास्त दिवस जगता येत नाही. मुखवटे धारण करणं ताबडतोब बंद करणे आणि या मनुष्य जीवनाचा मस्त आस्वाद घेणे एवढीच तुम्हा सर्वांना या प्रवीची विनंती. आणि तुमच्यामध्ये दिवसेंदिवस सुधारणा व्हावी आणि तुमचं व्यक्तिमत्व छान खुलत राहावं याच अपेक्षेसह आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन संकल्पनेसह. आज्ञा असावी.